तर बरोबर काय झालं की अभिजात भाषेला दर्जा मिळाला तेव्हा एक संमेलन घेतलं होतं सातारला. तर मी त्या मला असं म्हटलं होतं की दया पवार होते ना, त्यांनी भाषेच्या व्याख्या काय होत्या प्रमाण भाषेच्या, त्यावेळेला आम्ही म्हटलं कसली प्रमाण भाषा. प्रमाण भाषा म्हणजे काय, मनातनं व्यक्त करण्याची भाषा, ती भाषा. अगदी अगदी. आणि त्यातल्या त्या आईची भाषा म्हणजे खरी भाषा. हो सर. तर मग त्या झुलवा नाटक करत होता, त्याच्यामध्ये कसं होतं ना, कुठे हेपलन घ्यायला गेली होतीस, कुठं पासली पाडायला गेली होतीस, तुझ्या चिन्यात पडलं किड तुझ्या, आणि असं. तर त्याचा अर्थ योनी म्हटलं तर चालतं, पण म्हटलं तर चालत. अगदी अगदी. आणि मात्रा गमनी म्हटलं तर चालतं, पण आई म्हटलं तर चालत नाही. तर याच्यावरनं बराच वाद होता की दोन्ही शब्दाचे अर्थ तेच आहे ना, मग इथं दुखतं कुठं. अगदी अशावरून ते बोललो होतं. अगदी. तर हे खूप सुंदर सर. म्हणजे नामदेव ढसाळांसोबत पण हेच झालं होतं ना. त्यांची माणसाने नावाची जी कविता होती, तर त्या कवितेवर बराच आक्षेप घेतला होता की असं कुठं असतं का, इतकं असं थेट लिहायचं असतं का. पण मला वाटतं की तुकारामांनंतर थेट लिहिणारे जर कोणी असतील तर ते नामदेव ढसाळ आहेत. तर त्यांची माणसाने नावाची खूप सुंदर कविता आहे सर नामदेव ढसाळांची. ते म्हणतात की माणसाने सर्वप्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करून घ्यावे, बिनधास्त डिंगडांग धतिंग करावी, चरस गांजा ओढावा, अफीम लालपरी खावी, मुबलक कंट्री प्यावी, ऐपत नसेल तर स्वस्तातला डालडा झोकावा, दिवस रात्र रात्रंदिवस तर्र राहावे. माणसाने सर्वप्रथम माणसालाच गुलाम बनवावे, त्याच्या गांडीवर हंटरचे फटके मारावेत, त्याच्या रक्ताकुल्ल्यावर आपल्या घुगऱ्या शिजून घ्याव्यात, शेजाऱ्याला लुटावेत, पाजऱ्याला लुटाव्यात, बँका फोडाव्यात, शेठ सावकारांची आय टाकावी, नात्या गोत्यांचा केसाने गळा कापावा, मूठ मारावी. माणसाने केव्हाही कुठेही कुणाच्याही आई बहिणीवर चढावे. साहित्य संघ, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, राजधान्या, इमले, झोपडे, वखवखलेल्या भुकाळ वस्त्या यावर हायड्रोजन हातबाम टाकावेत. पोरीबाळीशी सहइंद्रिय चाळे करावेत. तर्री म्हणू नये, कवळी म्हणू नये, म्हातारी म्हणू नये, सर्वांना पासलं पाडावेत. व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडून आणावेत. रांडवाडे वाढवावेत, भाड काय व्हावेत. स्त्रियांची थानं नाकं कापून मुड्या गाढवावरून जाहीर धिंडवडे करावे. माणसाने येशूच्या, बुद्धाच्या, विष्णूच्या, पैगंबराच्या वंशजांना फाशी द्यावे. देवळे, मशिदी, चर्च, म्युझियम्स कुस्करून टाकावी. पंड्यांना बंड्यांना तोफेच्या तोंडी द्यावे आणि त्यांच्या रक्ताने भिजलेले रुमाल शिलालेखावर कोरून ठेवावे. माणसाने प्लेटो, आइन्स्टाईन, आर्किमिडीस, सॉक्रेटिस, मार्क्स, अशोक, हिटलर, काम्यू, कापका, बोधले, रेम्बो, इज्रा, हॉपकिन्स, गटे, दोस्तोस्की, मायकोस्की, एडिसन, मेडिसन, कालिदास, तुकाराम, व्यास, ज्ञानेश्वर, शेक्सपियर वगैरे वगैरेंना त्यांच्या शब्दासगट गटाराचे मेन होल उघडून त्यात सलंग सरत ठेवावे. जिकडे तिकडे वर खालीवर नरकच नरक उभारावेत. अश्लील अत्याचारी व्हावे. डल्लीबोटी सल्लीबोटी खावी, सरबी वितळून प्यावी. टीकाकारांचे गुडसे ठोकावेत हमंदस्ती पाट्यावर. वर्गयुद्धे, जातीयुद्धे, पक्षयुद्धे, धर्मयुद्धे, महायुद्धे घडून आणावीत. पूर्ण रानटी हिंस्र अधीम बनावे. बेलाशक अराजक व्हावे. अन्न न पिकवण्याची मोहीम काढावी. अन्ना वाचून, पाण्या वाचून, याला त्याला स्वतःलाही मारावे. रोगराई वाढवावी, वृक्ष निष्पर्ण करावेत. कुठलीही चीट पाखरून गाईल याची दक्षता घ्यावी आणि माणसाने लवकरात लवकर का होईना पण विवळत किंचळत मरण्याचे योजावे. हे सारे सारे विश्वव्यापू गळूप्रमाणे फुगू द्यावे. अनाम वेळी फुटू द्यावे, रिचू द्यावे. आणि नंतर उरलेल्या सुरलेल्यांनी कुणालाही गुलाम करू नये. तू काळा, तू गोरा असं कुणालाही हिणू नये. तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असं कुणालाही म्हणू नये. कुठलाही पक्ष काढू नये. घरदार बांधू नये. अरे नाती न मानण्याचा, आई बहीण न ओळखण्याचा गुन्हा करू नये. आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून तिच्या कुशीत गुन्हा गोविंदाने आनंदाने राहावे. चंद्र सूर्य लाजतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ सर्वांनी करंडून खावा. माणसावरच सुप्त रचावे. माणसाचेच गाणे गावे माणसाने, माणसाचेच गाणे गावे माणसाने. क्या बात आहे, क्या बात आहे. काय सुंदर सादर केलं. आणि सलाम त्या नामदेव ढसाळांना. म्हणजे तू बरोबर बोललास, तुकारामानंतर इतकं सरळ लिहिणारा नामदेव ढसाळ. अगदी. आणि तू इतकं सादर केलंस. आणि खरंच तर आपण शब्द भाषा काय याबद्दल बोलत होतो. आणि सलाम त्या प्रेक्षकांना की त्यांनी पण हे नीटपणानं बघितलं, ऐकलं. धन्यवाद.